मॅथमॅटिक्स इन मराठी या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आधीच्या व्हिडिओमध्ये आपण रूल्स ऑफ डिफरन्शिएशन आणि डिफरन्शिएशनचे फॉर्म्युले पाहिलेले आहेत। आता या ठिकाणी आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन म्हणजेच फंक्शन ऑफ अनदर फंक्शन किंवा त्याला फंक्शन ऑफ फंक्शन म्हणू शकतो किंवा चेन रूल। तर त्या कंपोजिट फंक्शनचं डिफरन्शिएशन कसं करायचं ते पाहणार आहे। आता कंपोजिट फंक्शन हे आपण 11th मध्ये पाहिलेलं आहे की फंक्शनचं कंपोजिट फंक्शन कसं फाइंड आउट करायचं। म्हणजे समजा तुम्हाला फंक्शन दिलेलं आहे एफ ऑफ एक्स काहीतरी व्हॅल्यू दिलेली आहे एक्स स्क्वेअर आणि तुम्हाला जी ऑफ एक्स ही एक व्हॅल्यू दिलेली आहे समजा एक्स स्क्वेअर प्लस 5x आणि तुम्ही ही एफ कंपोजिट जी ऑफ एक्स काढताय एफ ऑफ जी ऑफ एक्स ही कंपोजिशन आपण फाइंड आउट केलेलं आहे। कसं काढत असतो कंपोजिशन मध्ये हे जी ऑफ एक्स जे आहे ना एक्स स्क्वेअर प्लस 5x ते इथं टाकलं तर एफ ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5x होणार आहे आणि आता ही एफ ऑफ एक्स ही व्हॅल्यू काय आहे एक्स स्क्वेअर आहे। तर हे जी पूर्ण व्हॅल्यू ना त्याला आपण एक्स म्हणून घेतलं तर एफ ऑफ एक्स जर एक्स स्क्वेअर आहे आणि ही पूर्ण व्हॅल्यू जर एक्स आहे तर एफ ऑफ एक्सचं फंक्शन काय तर एक्स स्क्वेअर येतं। तर एफ ऑफ ह्या एक्सचं फंक्शन काय येणार आहे ह्या पूर्ण व्हॅल्यूचं काय येणार आहे स्क्वेअर येणार आहे। हे आहे कंपोजिशन ऑफ फंक्शन। म्हणजे अशा प्रकारे आपण दोन फंक्शनचं कंपोजिशन काढू शकतो। म्हणजे एफ ऑफ जी ऑफ एक्स तसंच जी ऑफ एफ ऑफ एक्स किंवा हे असं आपण फाइंड आउट पण केलेलं आहे 11th मध्ये। आता इथं कंपोजिशन आहे फंक्शनचं पण त्याच्यामध्ये आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं आहे। ठीक आहे म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन त्यालाच आपण चेन रूल पण म्हणतो। आता फॉर इथे आपण थेरम आहे इफ y इज इक्वल टू y हे फंक्शन दिलेलं आहे एफ ऑफ यूचं इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू आणि यू काय आहे जी ऑफ एक्सचं फंक्शन आहे इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स सच दॅट द कंपोजिट फंक्शन y इज इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स। म्हणजे हे जसं एफ ऑफ यू आहे तर ह्या यूच्या जागेवरती काय टाकलं जी ऑफ एक्स टाकलं तर ते काय येणार आहे कंपोजिट फंक्शन एफ ऑफ जी ऑफ एक्स येणार आहे। जसं इथे मी एफ ऑफ जी ऑफ एक्स होतं ना तर ह्या जी ऑफ एक्सच्या जागेवरती जी दिलेली व्हॅल्यू होती मी ती टाकली तर हे एफ ऑफ एक्सचं फंक्शन आलं आणि मग परत एफ ऑफ एक्सचा फॉर्म्युला वापरला तर एक्स स्क्वेअर होतं तर ही पूर्ण व्हॅल्यू एक्स होती तर त्याचा स्क्वेअर आलं। तसं इथं कंपोजिट फंक्शन काय येणार आहे एफ ऑफ जी ऑफ एक्स आणि म्हणजे हे वाय इज इक्वल टू एफ ऑफ यू होतं ना यूच्या जागी काय टाकलं जी ऑफ एक्स टाकलं तर वाय इज अ कंपोजिट फंक्शन ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स। म्हणजे हे फायनली वाय कसलं फंक्शन झालं एक्सचं फंक्शन झालं। देन वाय हा कशाच्या रिस्पेक्टिव्ह मध्ये डिफरन्शिएबल आहे एक्सच्या रिस्पेक्टिव्ह मध्ये। ठीक आहे म्हणजे हा वाय हा शेवटी कशाचं फंक्शन होतो एक्सचं फंक्शन होतो म्हणून आपल्याला लेफ्ट हँडला वायला विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करायचं आहे कारण ज्या वेळेला आपण यू हा जी ऑफ एक्स पुटअप करणार आहे त्यावेळेला हे वाय इज इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स फंक्शन होतं म्हणजे वायचं डिफरन्शिएशन येतं विथ रिस्पेक्ट टू एक्सचं। ठीक विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि ही जी व्हॅल्यू येणार आहे डी वाय बाय डी एक्स ही व्हॅल्यू कशाची इक्वलंट मध्ये डिफरन्शिएशन ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू यू म्हणजे वाय हे फंक्शन दिलं यूचं तर वायला विथ रिस्पेक्ट टू यू डिफरन्शिएट करायचं आणि परत यूला विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करायचं किंवा तुम्ही इथं जर डी यू जर कॅन्सल केलं तर फायनली काय राहतं डी वाय बाय डी एक्स। म्हणजे ह्यानी जर जी येणारी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आणि डायरेक्ट डिफरन्शिएशन येणारी व्हॅल्यू या दोन्ही व्हॅल्यू काय इक्वल आहेत। तर आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शनसाठी हा फॉर्म्युला यूज करायचा आहे। म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट यू वायची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ यू दिलेली ना देन वाय विथ रिस्पेक्ट टू आणि यू काय दिलाय इन टर्म्स ऑफ एक्स दिलाय तर यू विथ रिस्पेक्ट टू एक्स काढायचंय। हे काय डिफरन्शिएशन ऑफ कंपोजिट फंक्शन। आता ह्याच्यामध्ये तुम्हाला इथं वाय हे यूचं फंक्शन आहे यू हे जीचं फंक्शन आहे पण फंक्शन ऑफ फंक्शन पण दिलेले असू शकतात तर त्यावेळेला कसं डिफरन्शिएशन करायचं। ठीक आहे त्यासाठी नोट पाहूयात आपण। देन फर्स्ट नोट इफ वाय इज इक्वल टू एफ ऑफ यूचं फंक्शन आहे आणि यू हे जी ऑफ एक्सचं फंक्शन आहे तर कंपोजिट फंक्शन काय येणार आहे हे वाय डिफरन्शिएबल विथ रिस्पेक्ट टू यू आणि यू हे डिफरन्शिएबल विथ रिस्पेक्ट टू एक्स। तर कंपोजिट फंक्शन माहिती आहे आपल्याला एफ ऑफ जी ऑफ एक्स तर वाय काय येणार आहे डिफरन्शिएबल विथ रिस्पेक्ट टू एक्स येणार आहे तर डी वाय बाय डी एक्स हा येईल लेफ्ट हँडला डेरिव्हेटिव्ह पण राईट हँडचा डेरिव्हेटिव्ह काढताना कसं करायचं कंपोजिट फंक्शनचा तर राईट हँडला कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढताना कधी पण हे आउटसाईडचं फंक्शन आहे ना त्याला डिफरन्शिएट करायचं आधी आणि मग ह्या इनसाइड फंक्शनला डिफरन्शिएट करायचंय। म्हणजे तुम्हाला एफचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे एफ डॅश त्यावेळेला ही आतली जी व्हॅल्यू ती ॲज इट इजच राहणार आहे
ठीक आहे. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स काय तर एफ डॅश, आणि मग ह्या आतल्या व्हॅल्यूचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे, ते येणार आहे जी डॅश ऑफ एक्स. म्हणजे जसं समजा तुमच्याकडं साइन एक्स क्यूब असं फंक्शन आहे, कंपोजिट फंक्शन. ठीक आहे. तर ह्याचं जर डेरिव्हेटिव्ह काढायचं असेल ना तुम्हाला, तर कसा काढणार, आधी ह्या साईनचा डेरिव्हेटिव्ह घेणार, तो काय येणार आहे कॉस, त्यावेळेला हा एक्स क्यूब असाच राहणार आहे, आणि मग नंतर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब घ्यायचं आहे, कारण हे काय कंपोजिट फंक्शन आहे. नुसतं साइन एक्स असेल तर आपल्याला माहिती साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स येतो, तिथे सुद्धा आपण ह्या एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेत असतो, पण तो 1 येतो, त्याच्यामुळे लिहिला नाही लिहिला तरी सारखंच असतं. पण इथं हा काय एक्स क्यूब आहे, मग याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावाच लागणार आहे. ठीक आहे. म्हणजे साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस आहे, त्यावेळेला हा एक्स क्यूब ॲज इट इज राहील, आणि नंतर हा एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 3x². म्हणजे ह्या साइन एक्स क्यूबचा जो डेरिव्हेटिव्ह तो काय तो कॉस एक्स क्यूब इंटू 3x² येत असतो, बाय डेफिनेशन ऑफ कंपोजिट फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हच्या डेफिनेशनने. ठीक आहे. आता इथं सेकंड नोट दिली की वाय हे व्हीचं फंक्शन आहे. ठीक आहे. दॅट इज वाय इज इक्वल टू एफ ऑफ व्ही हे डिफरन्शियल फंक्शन आहे विथ रिस्पेक्ट टू व्ही, आणि व्ही हे कसलं दिलंय, परत यूचं फंक्शन दिलंय, म्हणजे व्ही डिफरन्शियल फंक्शन विथ रिस्पेक्ट टू यू, आणि यू इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू हे कसलं फंक्शन आहे एच ऑफ एक्स आहे, एक्सचं फंक्शन आहे, म्हणजे यू हा काय डिफरन्शियल विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे फायनली वाय हे कसलं फंक्शन झालं, एक्स झालं ना, कारण वाय हे व्हीच आहे, व्ही परत यूच आहे, यू कसलं आहे एक्स आहे, तर फायनली वाय हे एक्सचं फंक्शन होणार आहे. तर डी वाय बाय डी एक्स, पण हे राईट हँडला काय येणार आहे, वाय हे व्हीचं फंक्शन आहे ना, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू व्ही येईल. नंतर व्ही कसलं फंक्शन आहे यूचं, तर व्ही विथ रिस्पेक्ट टू यू येईल. नंतर यू हे कसलं फंक्शन आहे एक्सचं, तर यू विथ रिस्पेक्ट टू एक्स येणार आहे. ठीक आहे. म्हणजे हा येतो डेरिव्हेटिव्ह फंक्शन ऑफ फंक्शन ऑफ फंक्शन. इफ वाय इज अ डिफरन्शियल फंक्शन u1 u2 u3 अप टू डॉट 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 ui इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ ui - 1. म्हणजे हे यू आयच कसलं डिफरन्शियल फंक्शन येणार आहे UI - 1चं. म्हणजे जसं इथं हे व्ही कसलं डिफरन्शियल फंक्शन होतं यूचं. ओके. त्याप्रमाणे मग आता इथं फॉर आयची व्हॅल्यू काय 1 2 3 डॉट 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 n - 1, आणि UN इज अ डिफरन्शियल, म्हणजे शेवटी जसं हे यू हे एक्सचं फंक्शन आहे, तसं हे किती व्हेरिएबल घेतले तुम्ही, तर फायनली जे UN येणार आहे ते कसलं असणार आहे एक्सच फंक्शन असणार आहे. ठीक आहे. तर dy बाय dx, तर वाय विथ रिस्पेक्ट टू u1, आणि मग आता u1 कसलं फंक्शन आहे पुढच्या व्हेरिएबलचं, जसं हे वाय व्हीचं होतं, व्ही यूचं होतं, तसं वाय u1चं असेल, u1 u2चं असेल, u2 u3चं असेल, u3 u4चं असेल, असं कुठपर्यंत कंटिन्यू होणार आहे. UN - 1 हे UNचं असेल, तर UN हे एक्सचं, म्हणजे जोपर्यंत एक्स येत नाही. ठीक आहे. आता इथं यू दिलं होतं, त्याच्याऐवजी इथं काय दिलं u1 u2 u3 अप टू UN पर्यंत कंटिन्यू करायचंय, आणि ते एक्सचं, म्हणजे कितीही फंक्शन असले तुमचे तरी ते काय येणार आहे तुमच्या चेन रूलने, किंवाच त्यालाच आपण काय म्हणू शकतो डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शननी, की वाय विथ रिस्पेक्ट टू u1 ज्याचं फंक्शन असेल त्याच्या रिस्पेक्टिव्ह मध्ये, परत हे ज्याचं फंक्शन त्याच्या रिस्पेक्टिव्ह, असं कंटिन्यू करायचं कुठपर्यंत अप टू डिफरन्सिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स पर्यंत. दिस इज नोन ॲज अ चेन रूल. लास्ट व्हिडिओमध्ये जसं आपण डिफरन्सिएशन ऑफ स्टँडर्ड फंक्शन पाहिले होते, तसेच सेम थिंग फॉर्म्युले आहेत, फक्त इथं काय चेंज आहे, डिफरन्सिएशन ऑफ सम स्टँडर्ड कंपोजिट फंक्शन आहे. म्हणजे जसं साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपला काय येत होता कॉस एक्स येत होता. ठीक आहे. फक्त पण इथं काय असणार आहे कंपोजिट फंक्शन असणार आहे. म्हणजे सपोज x टू एनचा डेरिव्हेटिव्ह काय येत होता n इंटू x टू n - 1 इथपर्यंतच घेत होतो, पण इथं काय हे कंपोजिट फंक्शन आहे, म्हणजे इंटू अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ हा एफ ऑफ एक्स येणार आहे. ठीक आहे. म्हणजे x टू एनचा डेरिव्हेटिव्ह काय होतो n इंटू x टू n - 1, पण अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ तो इनसाइड जे फंक्शन आहे ना त्याचा परत डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. पण इथं इनसाइड फंक्शन काय एफ ऑफ एक्स आहे, मग त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे एफ डॅश ऑफ एक्स, किंवा तुमच्या एक्झाम्पलमध्ये जे फंक्शन असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, कारण हे डेरिव्हेटिव्ह कसं आहे कंपोजिट फंक्शनचं. आता हे रूट ऑफ एफ ऑफ एक्स आहे, तर रूट एक्सचा 1/2 रूट एक्स येत होता, पण अगेन काय डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ डॅश एफ ऑफ एक्स काय येणार आहे एफ डॅश. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ह्या इनसाइड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. ठीक आहे. म्हणजे साइन ऑफ एफ ऑफ एक्सचा काय तो कॉस, आणि परत त्या इनसाइड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश, तसंच कॉसचा काय तो मायनस साइन ऑफ एफ परत इनसाइड फंक्शनचा. म्हणजे तुम्हाला या आउटसाइड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, या आउटसाइड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, आणि नंतर ह्या इनसाइड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. टॅनचा सेक येतो माहिती, परत ह्या एफचा एफ डॅश, सेकचा सेक एक्स इंटू टॅन, आणि परत इनसाइड फंक्शनचा एफ डॅश येणार आहे. सेम थिंग कॉटचा काय तो मायनस कोसेक स्क्वेअर, आणि मग परत एफ ऑफ एक्सचा काय येणार आहे एफ डॅश. ठीक आहे. कोसेक
एफ ऑफ एक्सचा मायनस कोसेक एफ ऑफ एक्स इंटू कॉट आणि परत इनसाइड फंक्शनचा ए रेस टू एक्सचा माहिती आपल्याला ए रेस टू एक्स इंटू लॉग ए येतो, परंतु इथं ए रेस टू एफ ऑफ एक्स आहे ना, तर ए रेस टू एफ ऑफ एक्स इंटू लॉग ए आणि एफ डॅश ऑफ एक्स. म्हणजे इथं डिफरन्स काय येणार आहे फक्त फॉर्म्युलांमध्ये, की तुमचे डिफरन्सिएशनचे फॉर्म्युला ॲज इट इज येणार आहेत, फक्त इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ जो इनसाइड फंक्शन असेल त्याचा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह लिहायचा आहे. ठीक आहे, तर हे सर्व फॉर्म्युले तुम्हाला यूज करायचे डिफरन्सिएशन ऑफ कॉम्पोजिट फंक्शनसाठी. आता इथे एक आपण एक्झाम्पल पाहूया. ठीक आहे, डिफरन्शिएट द फॉलोइंग फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करायचे. तर आता इथं मी दोन्ही हे एक्झाम्पल दोन मेथडने सॉल्व्ह करणार आहे. तर वाय इज इक्वल टू काय दिलंय, रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5. आता हे जे सॉल्व्ह करायचं त्यासाठी डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शनचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. तो डिफरन्स थेरमनुसार dy बाय dx इज इक्वल टू dy बाय du इंटू du बाय dx आहे. आपण हा फॉर्म्युला मी फक्त सध्या 1-2 एक्झाम्पलला यूज करणार आहे. त्याच्यानंतर मी डायरेक्ट डिफरन्सिएशन कसं काढायचं ते सांगणार आहे, कारण याच्यानुसार काय होणार आहे, जास्त वेळ लागणार आहे तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करायला, परंतु समजण्यासाठी मी ह्या मेथडने सांगते आणि मग डायरेक्टली आपण डिफरन्सिएशन कसं काढायचं ते पाहणार आहे. ठीक आहे, तर आता dy बाय dx, आता y काय दिलंय तुम्हाला, रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5. तर y काय घ्यायचं, यूचं फंक्शन घ्यायचंय, म्हणजे ही जी इनसाइड टर्म आहे ना त्याला तुम्हाला यू पुट करायचंय. पुट एक्स स्क्वेअर प्लस 5 याला यू म्हणलं तर काय येणार आहे, वाय इज इक्वल टू तुम्हाला रूट यू येणार आहे. ठीक आहे, मग आता आणि यू काय तुमचा हे, तर डिफरन्सिएशनच्या फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला काय येतं, dy बाय du इंटू du बाय dx. ओके, म्हणजे तुम्हाला y विथ रिस्पेक्ट टू यू काढायचं, कारण y काय झालं, यूचं फंक्शन झालं आणि यू हे एक्सचं फंक्शन आहे ना, तर यू विथ रिस्पेक्ट टू एक्स काढावं लागेल. आता जर y विथ रिस्पेक्ट टू यू काढायचं आहे तर तुम्हाला ह्याला डिफरन्शिएट करावं लागेल. तर dy बाय du डिफरन्सिएशन काय येणार आहे, du ऑफ y काय तुमचा रूट यू आहे, आणि तुम्हाला माहिती आहे रूट यू किंवा रूट एक्सचं डिफरन्शिएशन काय असतं, 1/2 रूट एक्स असतं. तर याचं पण काय येणार आहे, 1/2 रूट यू येईल. आता तुम्हाला यू विथ रिस्पेक्ट टू एक्स काढायचं आहे ना. ठीक आहे, तर मग आता dx ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू एक्स, यू काय तुमचा एक्स स्क्वेअर प्लस 5 आहे. तर तुम्हाला ह्याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x येईल, 5 काय कॉन्स्टंट आहे तर त्याचा 0 येणार आहे, म्हणजे इथं फक्त काय येणार आहे, 2x येणार आहे. मग आता ही तुमची व्हॅल्यू कशाची आली, du बाय dx ची व्हॅल्यू काय आली तुमची 2x आली, आणि ही तुमची dy बाय du ची काय आलेली आहे, 1/2 रूट यू आलेली. ठीक आहे, तर मी फायनली काय करते आता, dy बाय dx ही आपल्या लेफ्ट हँडला आहे ना, तर राईट हँडला काय येणार आहे, dy बाय du इंटू काय येईल, du बाय dx. तर आता इथं व्हॅल्यू टाकल्या तर dy बाय du जी काय तुमची 1/2 रूट यू. तर याच्यामध्ये तुम्हाला u ची व्हॅल्यू जी आहे ती परत ॲज इट इज टाकायची, काय ती एक्स स्क्वेअर प्लस 5. ठीक आहे, म्हणजे आधी यू पुट करायचं डिफरन्सिएशनसाठी आणि आलेल्या डेरिव्हेटिव्ह मध्ये परत यू ची व्हॅल्यू पुट करायची. तर dy बाय du काय येणार आहे, 1/2 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 5. ठीक आहे, इंटू du बाय dx काय आलेलं आहे तुमचं 2x आलेलं आहे. तर हे मल्टिप्लाय आहे ना एकमेकाला, तर हा 2 आणि हा 2 कॅन्सल होणार आहे. तर तुमचं dy बाय dx ही जी व्हॅल्यू आहे ती काय येणार आहे शेवटी, एक्स अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 अशी येणार आहे. ठीक आहे, म्हणजे काय करायचं तुम्हाला, ही जी इनसाइडची टर्म आहे ना त्याला यू म्हणून घ्यायचंय आणि मग त्याचा वाय विथ रिस्पेक्ट टू यू काढायचा. जसं रूट यू आलं तर इथं यू पुट केलं तर वाय विथ रिस्पेक्ट टू यू काढायचा आणि मग अगेन यूचा विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचा आहे. ठीक आहे, अशा प्रकारे डिफरन्सिएशन फाइंड आउट करायचंय. आता जर तुम्हाला हेच एक्झाम्पल सेकंड मेथडने करायचं असेल तर काय करणार आहे आपण, हे वाय इज इक्वल टू काय आहे, एक्सचं फंक्शन आहे ना एक्स स्क्वेअर प्लस 5चं, तर मी काय करणार आहे डायरेक्टली याला डिफरन्शिएट करणार आहे. डिफरन्शिएट म्हणणार विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे, तर आता विथ रिस्पेक्ट टू एक्स जर डिफरन्शिएट केलं तर काय येणार आहे, dy बाय dx आणि इकडं काय येणार आहे, जर dx ऑफ, आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला, ही इनसाइडची टर्म आहे ना ती तुमच्या मनामध्ये कन्सिडर करायची इनसाइडला, फक्त ह्या रूटचं डिफरन्सिएशन घ्यायचं आहे तुम्हाला आधी. तर ह्या रूटचं डिफरन्सिएशन काय येणार आहे, जर रूट एक्स असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1/2 इंटू रूट एक्स येतो ना, तर ह्याच्यामध्ये ह्या पूर्ण इनसाइड टर्मला एक्स म्हणून घ्यायचं. तर रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह जसं 1/2 रूट एक्स येतो तसं ह्याचा पण काय येणार 1/2, फक्त एक्सच्या जागेवर काय येणार आहे तुमची व्हॅल्यू एक्स स्क्वेअर 5 येणार आहे आणि मग इंटू डेरिव्हेटिव्ह
जी आहे इनसाइडची टर्म तिचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. म्हणजे ह्या पूर्ण टर्मला तुम्ही एक्स म्हटलं होतं ना, तर रूट एक्सचा काय आला 1/2 रूट एक्स आला. इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ती इनसाइड जी टर्म आहे तिचा घ्यायचा. तर काय ती इनसाइडची टर्म x² + 5 आहे. तर काय येणार आहे dy/dx ची व्हॅल्यू ही 1/2 इंटू रूट x² + 5 इंटू ह्या x² चा डेरिव्हेटिव्ह काय येईल 2x येईल आणि हा 5 कॉन्स्टंट आहे ना, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे. म्हणजे हा 2 आणि 2 कॅन्सल होतो. 2 कॅन्सल झाले तर काय येणार आहे x/√of x² + 5. म्हणजे परत dy/dx काय आला x/√x² + 5. म्हणजे दोन्ही मेथडनी सॉल्व्ह केलं तर एकच उत्तर येते. पण ह्या मेथडनी तुम्हाला थोडासा जास्त वेळ लागेल. तर आपण डायरेक्टली काय करणार आहे, नंतर ज्या वेळेला आपली प्रॅक्टिस होणार आहे त्यावेळेला आपण ही मेथड यूज करणार आहे डिफरन्सिएशनची. ठीक आहे. म्हणजे डायरेक्टली तुम्हाला इनसाइडच्या टर्मला काहीतरी एक्स म्हणून घ्यायचं आणि जसा रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो 1/2 रूट एक्स तो काढून घ्यायचा आणि मग या इनसाइडच्या टर्मचं डिफरन्सिएशन घ्यायचं. ठीक आहे. In this way, we solve the example depending on composite function. Example आहे y = sin of log x. तर ह्याच्यामध्ये पण मी पहिल्यांदा काय करते, आपल्या पहिल्या मेथडने सॉल्व्ह करते. dy/dx = काय dy/du इंटू काय du/dx. ठीक आहे. तर आता ही जी इनसाइडची टर्म आहे त्याला काय म्हणून घ्यायची, जी काही इनसाइडची टर्म असेल त्याला डायरेक्टली u म्हणून घ्यायचं. ठीक आहे. तर y = काय येईल sin u येणार आहे. ओके. जर u = काय पुट केलंय, u काय पुट केले log x. जर u log x पुट केलं तर y = sin u येणार आहे. मग आता काय करायचं, तुम्हाला डिफरन्शिएट करायचंय y ला विथ रिस्पेक्ट टू u. ओके. पहिल्यांदा विथ रिस्पेक्ट टू u काढला तर काय येणार आहे dy/du = du ऑफ y काय तुमचा sin u आहे ना, तर sin u चा डेरिव्हेटिव्ह काय तो cos u येतो. म्हणजे तुमची पहिली जी टर्म आहे, ओके, sin u चा डेरिव्हेटिव्ह काय येतोय cos u येतोय. ठीक आहे. मग आता तुमची dy/du ची व्हॅल्यू काय आली cos u आली. आता तसंच du/dx काढायचं आहे. तर du/dx साठी काय u ची व्हॅल्यू काय तुमची, u ची व्हॅल्यू काय पुट केली आहे log x पुट केली. तर इथं काय log x आणि आपल्याला माहिती log x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1/x असतो. ठीक आहे. तर मग आता लेफ्ट हँडला काय dy/dx आणि राईट हँडला काय dy/du इंटू du/dx. तर इथं आपण व्हॅल्यू टाकू dy/dx = काय येईल, हे cos u येत ना, तर u ची व्हॅल्यू परत टाकायची असती. काय असते काय ती cos u ची व्हॅल्यू log x आहे. तर हे काय येणार आहे, मी इथं डायरेक्टली इथे cos of log x. ठीक आहे. इंटू हे du/dx काय आलेले आहेत आपल्या इथं du/dx टाकायचे ना, du/dx काय आले आहेत 1/x. तर इंटू 1/x टाकायचे. तर काय येणार आहे व्हॅल्यू आपली dy/dx = फायनली येत आहे cos of log x. ओके. डिवायडेड x येईल ह्या फॉर्म्युल्याने, की आधी y विथ रिस्पेक्ट टू u काढा आणि मग u विथ रिस्पेक्ट टू x काढा आणि हे दोन्ही व्हॅल्यू याच्यामध्ये टाका, तर तुमची dy/dx ची व्हॅल्यू. आता जर तुम्ही ते डायरेक्टली सॉल्व्ह केलं तर काय येतंय. ठीक आहे. आता इथे मी डायरेक्टली जर सॉल्व्ह केलं तर काय येणार आहे, काय दिलेलं आहे y = sin of log x. तर आता ही आतली जी इनसाइडची व्हॅल्यू त्याला काय म्हणून घ्यायचं x म्हणून घ्यायचं. तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x म्हणू शकता, u म्हणू शकता, फक्त पण ते इथं न लिहिता ते फक्त तुमच्या कन्सिडर करायचं किंवा तुमच्या मनामध्ये ठेवायचं. ठीक आहे. तर y विथ रिस्पेक्ट टू डिफरन्शिएट केलं y विथ रिस्पेक्ट टू x, तर लेफ्ट हँडला काय येणार आहे डेरिव्हेटिव्ह dy/dx आणि राईट हँडला काय येईल ddx ऑफ साइन ऑफ ते log x. ठीक आहे. इनसाइडची व्हॅल्यू आपण कन्सिडर करायची. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन काय येतो, साइनचा डेरिव्हेटिव्ह येतो cos. मग हा cos आल्याच्या नंतर cos ऑफ काय येणार आहे, ती इनसाइडची टर्म ॲज इट इज राहते, फक्त या साइनचा डेरिव्हेटिव्ह काढायचं. cos येतो देन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ, मग त्या इनसाइडचा आमचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा काय येतो तो log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x. ठीक आहे. म्हणजे आधी काय करायचं, ही आउटसाइड टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढून घ्यायचा आणि मग इनसाइड. आता इथून पुढच्या प्रत्येक एक्झाम्पलमध्ये आपल्याला हे यूज करायचं आहे, कंपोजिट फंक्शन ऑफ डेरिव्हेटिव्ह, आउटसाइड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आणि मग इनसाइड फंक्शन. कधी काय असतं या इनसाइड फंक्शनमध्ये परत अजून एखादं फंक्शन असतं, तर फंक्शन ऑफ फंक्शन असं डिफरन्सिएशन यूज करावं लागतं. ठीक आहे. तर मग आता इथं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे dy/dx = cos of log x आणि ह्या log x चा काय आलेला आहे 1/x येतो. तर फायनली dy/dx ची व्हॅल्यू काय येणार आहे dy/dx = cos of log x डिवायडेड बाय
एक्स येणार आहे. ठीक आहे. इन दिस वे फाइंड द व्हॅल्यू ऑफ डेरिव्हेटिव्ह. आता जर तुम्ही एखादा एक्झाम्पल म्हणजे आपण नेक्स्ट स्टेजमध्ये एक्झरसाइजचे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे, तर इथे मी एक एक्झाम्पल घेते एक्झरसाइज क्वेश्चन 1.1 मधलं आणि इथे मी डायरेक्टली डिफरन्शिएट करणार आहे. ठीक आहे. तर ही y इज इक्वल टू म्हणून घ्यायचं दिलेलं एक्झाम्पलला काय एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 रेस्ट टू पॉवर काय 5 आहे. तर ज्यावेळेला डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू एक्स त्याला ह्याला काय म्हणून घ्यायचं एक्स म्हणून घ्यायचं. तर एक्स रेस्ट टू 5 आहे. मला एक्स रेस्ट टू एनचा डेरिव्हेटिव्ह काय येतो एन इंटू एक्स रेस्ट टू एन मायनस 1 येतो ना, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनसाइड टर्मचा घ्यायचा असतो. म्हणजे इनसाइड टर्म कोणती फक्त ही आहे. तर डिफरन्शिएट केलं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स केलं तर काय येईल dy बाय dx. ठीक आहे. इज इक्वल टू हा काय येणार आहे डी डी एक्स ऑफ एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 रेस्ट टू पॉवर 5 आहे. आता ह्याला मी काय म्हणणार आहे ह्या पूर्ण टर्मला एक्स म्हणणार आहे. ठीक आहे. मग आता एक्स रेस्ट टू पॉवर काय झालं 5 झालं ना. मग आता एक्स रेस्ट टू 5चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 5 इंटू एक्सची व्हॅल्यू, पण इथं एक्सची व्हॅल्यू काय आहे एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 रेस्ट टू एन मायनस 1 म्हणजे काय 4 इंटू आणि मग त्या इनसाइड टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. म्हणजे काय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ काय इनसाइड टर्म एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 येणार आहे. म्हणजे ह्या पूर्ण इनसाइड टर्मला काय मानून घेतलं एक्स म्हणलं तर एक्स रेस टू 5 येतं ना. मग आता हा फॉर्म्युला यूज करला एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1, त्याच्यावरनं काय आलं 5 इंटू रेस टू 5 मायनस 1 काय येईल 4 येईल आणि मग त्या इनसाइड टर्मचा डेरिव्हेटिव्ह. तर काय येणार आहे डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू 5 इंटू हा एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1. पहिल्या याच्यामध्ये फक्त रेस्ट पॉवरचा डेरिव्हेटिव्ह इनसाइड टर्म तशीच राहते. साईन असलं तरी साईनचा डेरिव्हेटिव्ह इनसाइड टर्म म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये इनसाइड टर्म तशीच राहणार आहे. नेक्स्ट डेरिव्हेटिव्हमध्ये तिचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असतो. ठीक आहे. देन मग आता इथे एक्स क्यूबचा काय येतो 3x² आणि हा मायनस 2x चा काय येणार आहे 2 येणार आहे. तर ही असेल व्हॅल्यू ऑफ डेरिव्हेटिव्ह.